अध्याय 11 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेचे जनसे शिवभजनी परायण सदाशिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सुत म्हणे शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्याच्या पुण्यासी नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी त्यावरुणी करता स्नान तरी त्रिवेणी स्नान केला समान असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका विषयी काश्मीर देशीचा नृपपावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर लांछन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी पूर्वदत्ते ऐसिलाधिजे कामिनी सुतस भाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षीपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांचे झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सिम सावधान शिवधाणी बाळे होणी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ लौकिक संगी ध्रुव अमंगळ त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तवते बाळ दोघे जन सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणी लेवविती तेसवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुणी शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत रावप्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृती मित्र घरासे आला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्णद्वैपायनाचा जाणिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य व्यागती अपार तेसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया जनमे जये सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येची राहिवले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रामनादिक विरंची दटावणे क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जरपै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा यालागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर त्याचा नातू होय शुक्क योगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणुनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांगन मुनी घरासी आणती षोडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजियानी समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडले चित्ती मग ते दोघे
कुमर आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुणे कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्मय रत्नपर्यंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या जिची अभिनव. दिव्याभरणे संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजे गज घरी बहुवस. दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन, सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छुन, भूपस भाग्य येती घरा. वेश्या असोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस नसरता, इंद्रासही वश्य नव्हे. परमशिव भक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य त्रक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मणी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान, कुकुटक मर्कट पाळिले प्रीती करुण. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यांगार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्यासमोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासे सोडून, नृत्य करवी कौतुके करुण. त्याच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करुण, त्यासे घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करुणी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तके घातले कंकण. एरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मिही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सवेची त्याने दिवलिंग काढिले. सूर्यप्रभेहुनी आगळे, तेज गणिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी, महानंदात तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरिणे अवश्य म्हणून, ठेविले नृत्यांगारी नेऊन. मग दोघे करती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करुण, नृत्यशाळेसी लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून, एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठलव करी. एरी उठली घाबरी, तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे गाडून. कुकुट मर्कट दिधले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून, वक्षस्थळ घेत बडवून. म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा अजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंते जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग
उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणूनी ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मारुंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चित्तिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळ भोवळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते माथा जटांचा भार तृतीयनेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहिनीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी निळकंठ खटवांगधारी भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसला से व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचेवर कंदुक झेलित तेवी 10 भुजा परसरोणी अकस्मात महानंदेसी झेरुणी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उधरून विमानी बैसवी दयाळा माता बंधून समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावणी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी शुद्धातृषा विरहित त्रिशुद्धी वेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथेचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणे निर्मिले जेथे ऊसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्र सेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याच पूर्व पुण्य करुण सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजने लाविती बहुतास उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणू इतकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या भूत करिता नवस एवढाची पुत्र अमास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करुणा स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सबा सकळीक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगासी येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करा वा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी रावा एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमत्तसहित त्या स्थाने दुःखाग्नीत गेले ओहुळणी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणी हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर एक सांगतो विचार जे पंचभूते नवती समग्र शशिमित्र नवते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाली स्मृण जागर अहम ब्रह्म मनोनिया ते ध्वनी माया सत्य तेथुने जाहले महत्तत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया तत्वांशे सत्वांशे निर्मिला पितवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्वस्तित्यंत करविता विधीसी म्हणे सृष्टी रचिपूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग तया लागून चारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर
रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदय संचरली. त्यांसी मत्सर वाढविला विशेष. वाटे करावा शिवद्वेष. तेने जे जाऊणी यमपुरीस. महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती. शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती. नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान. हरी विशेष हरगवन. ऐसे म्हणती जे त्या लागून. आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी. कुंभी पाके घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी. वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी. अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धुरी. मृत्युदुरी होय साच. अथवा शतघट स्थापुन. दिव्यवृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण. अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण. क्षोणीपाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण. सद्गद होणी बोलत. सकल ऋषी रत्नमंडित. पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक. गुरु रक्षी त्यापासूनी. तरित्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून. आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून. ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पढून. गुरुपासून जे आले परदार आणि परधन. ज्यांसी वमनाहुणी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण. दुष्ट पतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ. सामर्थ्य चालून देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ. पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण. बैसला व्यासपिता घेऊन. सहस्रघट मांडून. अभिमंत्रोणी स्थापिले. स्वधुनीचे सलिल भरले पूर्ण. त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जनिले. ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले. शास्त्रसंख्या झाले दिवस. 7वे दिवशी मध्याणी आला चंडांश. मृत्युसमय येता धरणीस. बाळमूर्छित पडी गेला. एक मुहूर्त निश्चेष्टित. चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ. गुरुदेत नाभिकरा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान. वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर. ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर. नेत्र खदिरांगारासारखे. तो मज घेऊणी जात असता. चौघे पुरुष धावणे आले तत्वता. पंचवदन दशभुजा त्यांची साम्यता. कमळ भवांडी दुजी नसे. ते जे जैसे बसती. दिगंततम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडले तोडिनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरुण करीत ताडन गेले ते. ऐसे पत्रमुखीचे ऐकता उत्तर. भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार. आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले. मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे. देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर. डंका गर्जे अवघ्यात थोर. मुख्यद्वयाची महासुस्वर. मृदुंग वाजे गर्जती. अनेक वाद्यांचे गजर. शिवलीला गाती अपार. शृंगे भुंगे कहाळ थोर. सन्या अपार वाजती. चंद्रानन धडकती भेरे. नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी. विधियुक्त होम करीतसे. षडस्र अन्ने शोभिवंत. अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत आणूने अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागे भांडारे. मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे के भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त. पुरेपुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत. म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मणांनी देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत असता. तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवणी. किं काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. किं श्वेतोत्पले मृडानी. रमणलिंग आर्चिजे. किं निर्देवास सापडे चिंतामणी. किं क्षुधिता पुढे क्षीराब्धी ये धावणी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी. नारदमुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन. अवताणपाती कयार्धू हृदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण. वंद्य जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ. चतुर्दश विद्या करतलमळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडुनी. पुनःसृष्टी करणार मागोत्याने.
अन्यायविलोकिता नयनी दंडेताडिलशक्रादिका तो नरद देखुणी तो तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवणी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावणी धरी चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्यसुमनी षोडोपचारे पूजिला नारदमुनी राव उभा टाके करजोडणी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिहे मृत्युनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू सुपुसू लागला शिवसुत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणित होतास भद्रसेननंदन त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य ऐसे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघणी तत्वता कैसा आणित होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्युचिन्ह गंडांतर थोर होते ते महत् पुण्ये निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा टाकुणी कृतांत करजोड निस्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायांवरी घातली लोळणी आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूपयेची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थेवरती तर ती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसन आख्यान जे पडते त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अंती वंदुनी नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेच निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासे राज्य देऊन युवराज तारका लागुन देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवणी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान किम हा कल्पद्रुप संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासे न बाधे ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोगदारुण न बाधीच सर्वथाही जेथे येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न भावा त्यास प्रसवोनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातकदानी जे ते आपुल्या गृहास न आणावे आपण त्याच्या सदनासी न जावे ते तज्जावे जीवे भावे जेवी सुश्र हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मुळकंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशोध्याय गौडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः